नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 मार्च 2026. तर आपल्या कोट्यातील ABS बेस्ट सिमेंटची ही दुसऱ्या व्यतातील गाय आता वेलेली आहे. हिची लाईव्ह मिल्किंग आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आता हिचं दुसरं वेत आहे आणि ब्रीडिंगवर काम केल्यामुळं आपल्या गोठ्यामध्ये दूध हळूहळू कसं वाढतं, त्यामुळंच आपल्याला दूध व्यवसायामध्ये फायदा होता दिसून येतो. आज आपण हिच्याकडून दुसऱ्या व्यतामध्ये 30 लिटरची अपेक्षा केली होती. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गाईच्या ऑर्डरवरती वेन्स आपण स्पष्ट बघू शकतो. आणि आता एक 18 दिवस झालेले, 11 तारखेला डिलिव्हरी झालेली, आज 28 मार्च आहे. तर आज त्याला 18 दिवस झालेले. 18 दिवसात आता ही गाई किती लिटरवर गेली ते आपल्याला आता थोडक्यात लाईव्ह मिल्किंग झाल्यानंतर ते कळेल. तर आपण सगळं रेकॉर्डिंग त्यामध्ये घेऊया. तर आपण बघा, आता हा कॅन पूर्ण हा मोकळा एमटी कॅन आहे. आता याच्यात काहीच नाही. तेव्हा हा थोडंसं पाणी होतं हे पडलेलं बाहेर. आता आज आहे 28 मार्च 2026. आपण आता सकाळची लाईव्ह मिल्किंग करीत आहे. तर बघूया आता आपण ज्या अपेक्षित धरलं होतं गाईचं किती दूध निघतं. तर हिला आता आपल्याकडं चाऱ्यामध्ये ना लसूण घास आहे पोटभर, त्याचबरोबर सातू आहे. आणि आपण आता गाजरं अजून नाही चालू केलेली, पण होती लवकर. तर सध्या सातून तेच आहे. तर इथं डाएट अशा पद्धतीनं आहे. आणि तिला रोज 4.5 किलो खाद्य आपण तिला देतोय. आपल्या गोठ्यामध्ये सध्या आपण सॅक कंपनीचं प्लॅटिनम हे खाद्य वापरत आहे. तर त्या खाद्यावरतीच आपल्याला रिझल्ट चांगला मिळालेला आहे. तर बघूया आपण आता किती दूध निघतंय. सकाळचे 6:30 वाजले. आता मिल्किंग सुरू होईल तिची. विशेष म्हणजे ही F1 जनरेशनची आहे. हिची आई आपल्याकडं म्हणजे अननोनच होती. आणि त्या अननोन गाईला आपण हे बेस्टचं जे सरकारी सिमेंट आले होते मध्यंतरच्या काळात सॉर्टेड, तर त्यामधून या कालवडीचा या गाईचा जन्म झाला होता. मागच्या पहिल्या व्यताला आपल्याला पहिलं रोज 24 लिटर दूध दिलं होतं. त्यामुळे यावेळेस आपल्याला अपेक्षा आहे की तिथं आपल्याला कमीत कमी 30 लिटर दूध तरी निघलं पाहिजे, अशी तिच्याकडून अपेक्षा केली होती. तर ब्रीड आपल्या गोठ्यामध्ये जर तयार झालं तर आपल्याला अपेक्षित दूध निघण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. तर आता हिची आपण जर मिल्किंग जो स्पीड म्हणतो ना, तो सुद्धा चांगला आहे. एक 5 ते 7 मिनिटामध्ये अख्खं दूध निघतं. आणि यावेळेस हिला बायफचा आम्रपाल आपण कन्व्हेन्शनल सिमेंट टाकलं होतं. एक कालवड झालेली आपल्याला बायफ आम्रपालची. आणि जास्त काही विशेष असं डाएट वगैरे काही नाही, नॉर्मलच. आपण सकाळी 4.5 किलो, संध्याकाळी 4.5 किलो, 2 वेळेस तिला एक 50 ग्रॅम सकाळी आणि 50 ग्रॅम संध्याकाळी मिनरल देतोय. आपल्या गोठ्यामध्ये विटॅमिन एस हे मिनरल चालू आहे. आणि त्याचबरोबर आपण एक तिला प्रोबायोटिक देतो एक 5-5 ग्रॅम, जेणेकरून आता अर्ली डिलिव्हरी झालेली, तर थोडंसं इनडायजेशन होऊ नये. ते घातलेलं पशुखाद्य तिला व्यवस्थित पचलं पाहिजे, डायजेशन वाढलं पाहिजे, याकरता आपण ते प्रोबायोटिक तिला आता सुरू केलेले. बघा, आता गाई पिळल्यानंतर गाईची जी क्वालिटी म्हणतो ना आपण, पिळल्यानंतर बघा हळूहळू कास पाठीमागच्या बाजून तुम्हाला दिसत असेल, कास आता लूज व्हायला सुरुवात झालेली. आता पूर्वी ज्या आपल्याकडे याच्या क्रॉसच्या गाई होत्या तर 30 लिटर दूध म्हणजे फार दुर्मिळ होत. आता हे बऱ्याच ठिकाणी गोठ्यांवरती सांगितलं जातं की आमच्या गोठ्यामध्ये 40 लिटरची गाय आहे, 50 लिटरची गाय आहे, पण कोणी बी मिल्किंग करून दाखवत नाही. तर मित्रांनो, बोलण्यापेक्षा लाईव्ह मिल्किंगमधून आपल्याला ते लक्षात येईलच गाईचं नेमकी दूध किती निघतंय, काय निघतं.
आता थोडंसं राहिलेले थोड्याच वेळेस तिथं मिल्किंग पिळून होईल आणि पिळल्यानंतर थोडंसं आपल्याला हातानं दूध काढावं लागतं शेवट ते दूध काढणं गरजेचं आहे जेणेकरून गाईच्या मिल्किंग झाल्यानंतर साधारणतः अर्धा ते 1 तास त्या गाईचे तीट जे सडांचे जे होले ते मोकळे राहतात तर निपटून काढल्यामुळे मस्टरेस होण्याचा धोका कमी होतो. तर आपण काय करतोय रोज आपण त्यांना ना गरम पाण्यानं पाणवण्यासाठी पाणी वापरतो आणि त्यामुळे काय होतं एक निर्जंतुकीकरण पण चांगलं होतं आणि थोडंसं कोमट गरम पाणी असल्यामुळं गाईचं तिला म्हणजे पाणवण्यासाठी बिन स्वच्छता पण चांगली होती. आता बघा मिल्किंग होत आलेली तर कास एकदम कमी झालेली थोडीशी आता अजून थोडंसं सडांचं हलपा कमी झालेला आहे. आता बघा आता पूर्ण कास जर बघितली आपण तर पूर्ण बारीक झालेली पाठीमागच्या बाजूनं सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. आपण या दूध व्यवसायात आहे ना असे जर जनावरं आपल्या गोठ्यामध्ये जर तयार झाले ना तर आपल्याला कुठेही बाहेर पंजाब बँगलोर जायची गरज नाही. आपल्याच वातावरणामध्ये आपल्या चाऱ्यावरती ह्या चांगल्या गायी आपणच आपल्या गोठ्यात तयार करायचा प्रयत्न चालू आहे. ते माध्यमातून अनेक व्हिडिओ आपल्या मर्शी डेअरी फार्मवर आपण सतत टाकतच असतो. आता तिची मिल्किंग झालेली तर आता राहिलेलं जे दूध आहे ते आपण आता तिथं थोडंसं एक पावशेर 300 ग्राम पर्यंत दूध काही वेळेस निघतं काही वेळेस नाही निघत ते सुद्धा आपण काढून घेऊया. आता शेवटच्या दुधामध्ये ना फॅटचं प्रमाण जास्त असतं तर बरेच काही शेतकरी हे दूध पण काढत नाही ते चुकीचं आहे. याच्यामध्ये फॅटचं प्रमाण राहतं त्याच्यामुळं आपण हे शेवट ही 4 धार जे म्हणतो ह्या काढल्याच पाहिजे. आणि याचा दुसरा एक फायदा असा होता आपल्याला की गाईचं काही जर मस्टॅडिस वगैरे असला काही सूज जर असली बरंच वेळेस सुरुवातीला ती लक्षात येत नाही. शेवट गाई पिळल्यानंतर जर सूज असली तर आपल्याला ते लक्षात येतं. ते त्यामुळंच होतं हे शेवटची धार काढणं हे गरजेचं आहे. तर आता झालेलीच आहे बघा. पूर्ण असं निपटून घ्यायचं आहे जेणेकरून मस्टडीच व्हायचा कोणताही धोका राहत नाही आणि गाई पण एकदम व्यवस्थित मिल्किंग होऊन जातं. आता हे सकाळचं मिल्किंग आहे आपल्या गोठ्यावरती 6:30 वाजता आपण मिल्किंगचं टायमिंग आहे. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30. हे बघा आता एवढं फक्त आपल्या गाई मशीनना मिल्किंग झाल्यानंतर एवढं दूध आपल्याला पिळावं लागतं. तर आपण आता मशीन बकेट बंद करूया. तर आपण गोठ्यावरती मित्रांनो एक काटा घेतलेला आहे. तर आपण आता काट्यावरती दूध बघूया किती लिटर बसतंय तिथं. आता ही 15 लिटरची किटली आहे. यावरून आपल्याला अंदाज येईन आता नेमकी किती दूध निघते तिथं. तर 14,770 म्हणजे एक थोडं 250 ग्रॅम दूध कमी पडले 15 लिटरला. म्हणजे अपेक्षेप्रमाणे आपल्या ती जवळजवळ 30 लिटरवरती गाई गेलेली.